ठीक आहे. क्लिअर आहे ना. मग काय मे क्लिअर आहे. मेचे सगळे युजेस राईट क्लिअर आहे ना. परमिशन देणे घेणे, नंतर पॉसिबिलिटी शक्यता संभावना, विश आहे. विश कशात येतात ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये. पॉसिबिलिटी शो करतं, पर्पज शो करते. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं. ठीक आहे. आणि अनसर्टनिटी अनिश्चितता. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे आता मे इथे कंप्लीट झालंय तुमचं राईट. आता काय शिकायचं आपल्याला. तर आता आपल्याला शिकायचं आहे समजा माइट है ना. काय आहे माइट MIGHT. माइटचे जेवढे काही युजेस आहेत ते युजेस आपल्याला काय करायचे आहे रे भाऊ पाहायचे आहेत. क्लिअर आहे का. क्लिअर आहे सगळ्यांना है ना. काय पाहायचं आपल्याला माइटचे युजेस पाहायचे आहेत. ठीक आहे. जाऊ पुढे. ओके. ठीक आहे. चल काय स्टार्ट करायचं होतं आपल्याला. तर मे संपलेला आहे ना. व्यवस्थित काय करायचं नोट्स वगैरे काढताय तुम्ही राईट है ना. ठीक आहे. चला मग आता काय पाहायचं आपल्याला नेक्स्ट मॉडेल. नेक्स्ट मॉडेल काय आहे आपल्याकडे. काय काय शिकले तुम्ही. शाल शिकले. यस शाल शिकले राईट. विल शिकले. यस शाल विल. नंतर शाल विल कॅन कुड. शालचा काय झालं होतं शुड. नंतर विलचं वुड. वुड आणखी काय. नेक्स्ट काय शिकलेले शाल शुड विल वुड कॅन कुड. नंतर मे झालेलं आहे आपला. काय झालेलं आहे मे झालेलं आहे. आता काय शिकायचं आपल्याला माइट है ना. मे माइट मस्ट यूज टू नीड डेअर ऑट टू एवढे संपवायचे. क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्या. आता काय पाहायचं आपल्याला. तर माइट पाहू. माइट वरती है ना 2-4 रूल्स आहेत माइटचे तेवढे घेऊ आणि नंतर पुढचा जो काही फर्दर भाग आहे तो पाहू. ठीक आहे. तर लक्षात घ्या नेक्स्ट मॉडेल आहे आपल्याकडे माइट. हा एच आहे. काय आहे हे माइट आहे. क्लिअर. काय आहे नेक्स्ट. नेक्स्ट भाववाचक सहाय्यकारी क्रियापद काय आहे माइट आहे ना. मग चला काय म्हणते माइट. कशासाठी यूज होतात माइट. कुठे यूज होतात आणि माइटचे काय युजेस आहेत. क्लिअर आहे. चला कोण बोलते रे बाबा कोण सांगते. तर लक्षात घ्या मे शिकलेले आहेत तुम्ही राईट है ना. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो मे आहे दिसते का इथे. हा जो मे आहे या मेचा जर टेन्स विचारला समजा किंवा ऑलवेज लक्षात ठेवायचं मे हा नेहमी प्रेझेंट टेन्स शो करत असतो है ना. कोणता टेन्स शो करतो किंवा काय शो करते प्रेझेंट शो करते. बरोबर. मे ऑलवेज काय शो करते. तर सर मे हे जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे हे ऑलवेज कोणता टेन्स शो करत असते प्रेझेंट टेन्स शो करत असते. क्लिअर आहे. हा पॉइंट क्लिअर आहे. मग प्रश्न येते दुसरा प्रश्न काय आहे माझा. सर मे जर काय करत असेल प्रेझेंट टेन्स शो करत असेल तर मग या मेचा पास्ट टेन्स काय असेल. मेचा पास्ट टेन्स काय असेल. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. मे जर प्रेझेंट टेन्स शो करत असेल स्वतः तर त्याचा काहीतरी पास्टही असेल ना. त्याचा काय असेल पास्ट असेल तर मेचा पास्ट काय आहे. तर लक्षात घ्यायचं हा जो हे जे माइट मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे हे मेचा पास्ट म्हणून सुद्धा काय करतात यूज करतात. लक्षात ठेवावं लागेल. लक्षात ठेवता येईल. मग मेचा पहिलाच रूल काय तुमचा माइटचा. तर माइटचा पहिला रूल हा आहे की माइट हे मेचं पास्ट फॉर्म म्हणून यूज होते. राईट. क्लिअर आहे. मेचं पास्ट जर विचारलं तर काय राहील माइट हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल. क्लिअर आहे. क्लिअर आहे. हा चला फॉर एक्झाम्पल yes for example she said that it might be rain. कधी रे. it might be rain
that night or yesterday लिहायचं इथे. इथे काय लिहू आपण एक्झाम्पल थ्रू पाहण्याचा प्रयत्न करू. she said that it might rain that night. क्लियर होतंय? पहिला पॉइंट क्लिअर झाला. मे चा पास्ट टेन्स म्हणून कोणाचा यूज होतो? माइटचा यूज होतो. एक्झाम्पल थ्रू पाहण्याचा प्रयत्न केला आपण. एक्झाम्पल थ्रू पाहण्याचा प्रयत्न काय करतोय? शी सेड दॅट, राईट. पहिला क्लॉज आहे. पहिला क्लॉज कशामध्ये आहे? पास्ट मध्ये आहे, राईट. पहिला क्लॉज जर पास्ट मध्ये आहे तर ऑब्विसली सेकंड क्लॉज सुद्धा काय लागेल आपल्याला? पास्ट मध्ये लागेल. इथे माइटच्या ऐवजी आपण मे यूज करू शकतो का? यूज करू शकतो, पण कधी जर आपल्याला प्रेझेंट मध्ये करायचं असेल, जेव्हा माइट येतो तर माइट हा काय शो करत असतो रे बाबा? मेचा पास्ट टेन्स शो करत असतो. दोघांचा मीनिंग सारखाच असतो. तर हे काय म्हणते? शी सेड दॅट इट माइट रेन दॅट नाईट. ती म्हणाली म्हणते की त्या रात्री काय होऊ शकते? पाऊस पडू शकते, है ना? शक्यताच दाखवते ना ते शेवटी. क्लिअर आहे पर्यंत? क्लिअर आहे हे? क्लिअर आहे? काय म्हणते मी? मेचा पास्ट फॉर्म जर विचारला तर मेचं पास्ट वर्ब म्हणून काय यूज करू शकतो आपण? माइटचा यूज करू शकतो. क्लिअर आहे? नंतर अजून एखादं जर एक्झाम्पल पाहिलं असेल तर सेकंड एक्झाम्पल पाहू. ही माइट बी वेटिंग. He might be waiting for us. He might be waiting for us yesterday. Clear? Clear आहे? He might be waiting for us yesterday. समजून राहिलं? समजत आहे? समजून राहिलं का? नाही? वरून चाललं? कसं काय? अरे बाबा सिंपल आहे ना पॉइंट. पहिला पॉइंट काय आहे? सरळ सरळ. मे हा मेचा जर पास्ट विचारायचा असेल तर कशाचा यूज करतो? माइटचा यूज होतो. सिंपल आहे. मेचा जर पास्ट म्हटलं तर काय होईल? माइट होईल. मेचा जर पास्ट म्हटलं तर काय होईल? काय होईल? माइट होईल. यस, मेचा जर पास्ट म्हटलं तर काय करू आपण? मेचा पास्ट माइट करू, राईट. क्लिअर आहे पर्यंत? ठीक आहे? ठीक आहे ना? हा, चल. दोन्ही एक्झाम्पल क्लिअर आहे? दोन्ही एक्झाम्पल क्लिअर आहे? She said that it might rain that night. आणि दुसरा काय आहे? He might be waiting for us yesterday. काय आहे? might कशाचा आहे? मेचा पास्ट फॉर्म म्हणून, पास्ट वर्ब म्हणून यूज होतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे पॉइंट? पॉइंट क्लिअर आहे? तो पुढे चल. नेक्स्ट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय लक्षात ठेवाल? पहिला रूल क्लिअर आहे इथे? ठीक आहे ना? नंतर एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा रूल. पहिला रूल काय होता रे बाबा? पहिला रूल मेचा पास्ट फॉर्म माइट. हा झाला पहिला रूल. मेचा पास्ट फॉर्म माइट, राईट. दुसरा रूल काय म्हणते रे? तर लक्षात ठेवायचं दुसरा रूल, लेस पॉसिबिलिटी. मोठं लिहू का? मागे दिसत नाही? ठीक आहे. लेस पॉसिबिलिटी. लेस पॉसिबिलिटी. लेस म्हणजे कमी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, संभावना, राईट. लेस म्हणजे कमी. लेस म्हणजे काय होते? कमी शक्यता किंवा त्यालाच म्हणतो आपण संभावना, राईट. एखाद्या एक लक्षात घ्यायचं, मेचा आपण कमी शक्यतेसाठीच मे यूज करतो, बरोबर आहे. पण त्याही पेक्षा त्याहूनही अधिक कमी असेल, बरोबर आहे. ऍक्च्युली मेची लेवल जर समजा आपल्याकडे हा मे आहे, या मेची शक्यतेची लेवल, पॉसिबिलिटीची लेवल जर एवढी असेल, राईट, तर हा काय म्हणते? लेस पॉसिबल आहे. तर माइटची जी लेवल आहे समजा इथेच, इथे समजून सांगण्यासाठी करतोय तुम्हाला.
हा मे झाला आणि हा काय झाला माइट झाला, बरोबर आहे. पॉसिबिलिटीची जी लेवल आहे ती मेची ही आहे, राईट. तर माइट याच्यापेक्षा लेस असते म्हणते, याच्यापेक्षा काय असते लेस असते, म्हणजे काय असते याची पॉसिबिलिटी जास्त असते, याची पॉसिबिलिटी जास्त असते. मिनिंग जो आहे तो आपल्याला उलटा घ्यायचा आहे, मिनिंग जो घ्यायचा आहे तो काय करायचा आहे उलटा घ्यायचा आहे. याच्यापेक्षा लेस म्हणजे याच्यापेक्षा कमी नाही. क्लिअर आहे, समजून झालं. कमी म्हणजे पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी मुळातच काय आहे निगेटिव्ह वर्ड असल्यासारखं आहे. शक्यता, शक्यता मुळातच काय निगेटिव्ह वर्ड आहे, बरोबर आहे. त्याचा कमी काय असते जास्त होत असतो. क्लिअर आहे. तर एवढं लक्षात ठेवा, लेस पॉसिबिलिटी कमी शक्यता, त्याची एखादी गोष्ट घडण्याची किंवा होण्याची जी शक्यता असते ती काय असते कमी असते मे पेक्षा, है ना. म्हणजे मेची तर आहेच आहे कमी, त्याच्याही पेक्षा त्याच्याहूनही कमी जर असेल शक्यता तर ते कशाने शो केल्या जाते, माइट या मॉडेल ऑक्झिलरी वर्बने शो केल्या जाते. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? यस. क्लिअर आहे तिकडे? चलो एग्जाम्पल, ही माइट, he might come, he might come काय this evening. आता इथे टेन्स साठी आलेला आहे का तो? नाही. this evening, he might come this evening, राइट. क्लिअर आहे? यस, क्लिअर होत आहे ना. नंतर आणखी एखादं एक्झाम्पल पाहू. इंडिया साऊथ आफ्रिका टेस्ट सुरू आहे ना, आणि दाट शक्यता आहे का इंडिया काय होईल हारेल, हरणारच आहे ना ज्या पद्धतीने खेळत आहे ना. इंडिया माइट विन, इंडिया माइट विन टुडेज टेस्ट, टुडेज India might win test match. Test match. क्लियर है? क्लियर है? इंडिया माइट विन टेस्ट, है ना. इंडिया माइट विन टेस्ट मैच किंवा धीस टेस्ट करू आपण इथे, धीस. क्लियर? क्लिअर होत आहे. चला अगोदर काय केलं आपण ऍज अ टेन्स म्हणून यूज केला, मेचा पास्ट टेन्स माइट होतो. क्लिअर. सेकंड पॉइंट काय आपला लेस पॉसिबिलिटी कमी शक्यता, ही माइट कम दिस इव्हनिंग, ही माइट कम दिस इव्हनिंग और ही मे कम दिस इव्हनिंग, ही मे कम दिस इव्हनिंग. ऍटलीस्ट तो येईल तरी, शक्यता आहे ऍटलीस्ट तो येईल तरी, पण जेव्हा माइट आपण मेच्या ऐवजी यूज करू पॉसिबिलिटीसाठी तर त्याची शक्यता आणखी कमी होते. म्हणजे तो काही म्हणजे पहिले तरी काहीतरी 10% म्हणजे 90% होता की तो येईल, पण आता 10% सुद्धा नाही आहे, 0% सुद्धा नाही आहे की तो येईलच म्हणून. एवढी लेस पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपण काय करतो माइटचा यूज करत असतो. क्लिअर आहे. इथे आपण टेन्स सांगण्यासाठी माइटचा यूज करतोय का? नाही. इथे काय करतो आपण, इथे लेस पॉसिबिलिटी शो करण्यासाठी कशाचा यूज करत आहोत, माइटचा यूज करत आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे? हा, यस, क्लिअर आहे. हा, नंतर सेकंड पहा, इंडिया माइट विन दिस टेस्ट मॅच. क्लिअर आहे ना. माइट काय होतं, विन दिस टेस्ट मॅच, कदाचित काय होईल ते जिंकेल, पण त्याची पॉसिबिलिटी मुद्दाम नाहीच आहे, पण ते जिंकणारच नाही असं. ठीक आहे. नंतर एखादा आणखी आठवते, दे might be in trouble. They might be in trouble. Yes, they might be in trouble. ते काय असू शकतील म्हणते, काही त्यांची ट्रबल असेल. ट्रबल तर समजते ना, ती सांगायची गरज आहे नाही. तर त्याच्यामध्ये अडचणीमध्ये असतील, असेलच असं नाहीये, राईट. तर लक्षात घ्यायचं. पहिलं काय होतं, मेचा पास जर विचारला माइट यूज करतात. सेकंड पॉइंट काय आहे, सेकंड पॉइंट लक्षात ठेवायचा,
लेस पॉसिबिलिटी. सेकंड पॉइंट काय लक्षात ठेवायचा, लेस पॉसिबिलिटी. लेस पॉसिबिलिटी. क्लिअर आहे, समजून राहिलं? यस. हा क्लिअर आहे ना, लेस पॉसिबिलिटी क्लिअर आहे है ना. आणि मेचा पास्ट विचारला तर काय यूज करतो आपण, माइट यूज करतो सर. मेचा पास्ट माइट यूज करतो. क्लिअर आहे. चला नेक्स्ट काय करायचं, हा नेक्स्ट काय आहे, तिसरा हे झाले तुमचे दोन रूल झाले. तिसरा रूल काय आहे तर पोलाइट सजेशन. पोलाइट सजेशन और स्कोल्डिंग. पोलाइट सजेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विनम्रतेने एखादी गोष्ट काय करणे, सुचवणे. पोलाइट सजेशन म्हणजे काय असते, एखादी गोष्ट विनम्रतेने सुचवणे. आणि स्कोल्डिंग म्हणजे काय करणे रे बाबा, स्कोल्डिंग म्हणजे ओरडणे. स्कोल्डिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची खरडपट्टी काढणे. राईट, इथे लिहू का, हा पोलाइट विनम्रतेने सुचवणे. विनम्रतेने सुचवणे किंवा एखाद्याची काय करणे, खरडपट्टी काढणे म्हणजे रागावणे, त्याच्यावरती बोलणे. राईट, शब्दांचा तीक्ष्ण असा काय करणे, बाण वापरणे किंवा तीक्ष्ण असा शब्दांचा मारा करणे. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? हा यस. काय म्हटलं मी, पोलाइट सजेशन आणि स्कोल्डिंग करिता, पोलाइट सजेशन आणि स्कोल्डिंग जर काय करायचे असेल आपल्याला, शो करायचे असेल, काय करायचे असेल, शो करायचे असेल, तर अशा वेळी सुद्धा आपण काय करू शकतो रे बाबा, तर अशा वेळी सुद्धा काय करतात, माइटचा यूज करतात है ना. अशा वेळी सुद्धा काय करतात, माइटचा यूज करू शकतात है ना. मग एक्झाम्पल काय सांगाल तुम्ही, एखादं एक्झाम्पल सांगा मला. हा एखादं एक्झाम्पल, यू might have done it this way. You might have done it this way. त्याला काय केलंय, सांगितलेलं तू काय बाबा हे जे काही करत आहे तू या पद्धतीने करून पहा. कदाचित तो त्याच्या पद्धतीने करत असेल तर काय झालं, तो अपयशी झाला. मग त्याला आपण काय केलं, पोलाइट सजेशन दिलं है ना. पोलाइट काय केलं, पोलाइट विनम्रतेने त्याला काय केलं, सुचवण्याचा प्रयत्न केला. तू असं न करता काय कर, या पद्धतीने कर, म्हणजे तुझं काय होईल रे बाबा, कल्याण होईल. तुझं काय होईल, कल्याण होईल. क्लिअर आहे का, क्लिअर आहे है ना. नंतर यू माइट come with in my car है ना. you might come with me है ना. you might come with, आणि इथे मी करा, you might come with me in my car if you are getting late. if you are getting late है ना. जर तू काय करत असशील रे बाबा, जर काय तू काय होत असशील, लेट होत असशील, तुला उशीर होत असेल, तर तू काय करू शकतो, माझ्यासोबत माझ्या कार मध्ये येऊ शकतो है ना. तर इथे पहा, इथे तो टेन्स दाखवत आहे का नाही, इथे काय करताय, पोलाइट सजेशन करत आहे. पोलाइट सजेशन करताय, विनम्रतेने एखादी गोष्ट काय करताय, सुचवत आहे. जसं यू माइट हॅव डन इट दिस वे, तू हे या पद्धतीने काय कर, करून बघ किंवा करायला पाहिजे. पाहिजे सुद्धा म्हणावं लागेल. ऍक्च्युअली पाहिजे वगैरे साठी तर आपण शुड वापरतो पण शब्दशः अर्थ कोणत्याच काय करायचा, वर्डचा घ्यायचा नसतो. कारण प्रत्येक शब्दाला काय असते, काही ना काही कुठे ना कुठे काय असतात, अपवाद असतात. क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. तर मी काय म्हटलं इथे,
इथे माइट आपण पोलाइट सजेशन आणि स्कोल्डिंग लक्षात ठेवायचं. थर्ड पॉइंट काय आहे? पोलाइट सजेशन आणि स्कोल्डिंग करणे. स्कोल्डिंग खरडपट्टी करणे एखाद्या गोष्टी एखाद्या विषयावर, म्हणजे एखाद्याचं जर काही चुकलं असेल तर त्याला आपण जे काही आडाओरड करतो ना त्याला आपण काय म्हणतो? स्कोल्ड करणे, खरडपट्टी करणे. क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? अजून एखादं? आय थॉट you might want to join me for dinner. समजत आहे? आय थॉट, मी असा विचार केला म्हणते की तू जेवणाला माझ्यासोबत काय होईल, जेवण करशील किंवा मला तू काय करशील, जॉईन करशील. समजून राहिलं का रे? समजून राहिलं का? समजून राहिलं है ना? आणखी सर स्कोल्डिंग बद्दल सांगा तर लिहायचं you might ask me first. है ना? हे काय करते? स्कोल्डिंग आहे की तू काय कर बाबा, काही करण्यापूर्वी काय कर, मला विचार. यू माइट आस्क मी फर्स्ट. आता हे कशात येईल? पूर्ण याच्यात येईल ना. यू माइट हॅव येईल ते, प्रेझेंट मध्ये थोडी ना येते. यू मस्ट लक्षात घ्या, यू माइट हॅव आस्क्ड, है ना? आस्क मी फर्स्ट. क्लियर है? यू माइट हैव आस्क्ड मी फर्स्ट. इथपर्यंत क्लियर आहे? क्लियर आहे? हा, समजून राहिलं? तर लक्षात घ्यायचं. पहिला पॉइंट काय पाहिला आपण? मेचा जो पास्ट होता तो काय होता? माइट होता, राईट? त्याच्यावरचे मी एक्झाम्पल वगैरे घेतलेले आहेत, राईट ना? शी सेड दॅट इट माइट रेन धिस होईल का? नाही, दॅट माइट, इट माइट बी रेन दॅट नाइट. क्लियर आहे? he might be waiting for us कधी? yesterday. he might be waiting for us yesterday. नेक्स्ट काय पॉइंट होता मग आपल्याकडे? लेस पॉसिबिलिटी काय होतं मग? हा, यस. कोणते एक्झाम्पल घेतले होतं? he might come this evening and आणि इंडिया might win this test, है ना? इंडिया might win this टेस्ट. क्लियर आहे? आणि तिसरा पॉइंट काय होता? महत्त्वाचा पॉइंट आहे पोलाइट सजेशन और स्कोल्डिंग. तर त्याचे एक्झाम्पल तुमच्या पुढेच आहे. काय आहे? यू माइट हॅव डन इट धिस वे, तू या पद्धतीने कर. नंतर यू माइट कम विथ मी इन माय कार इफ यू आर गेटिंग लेट. सजेशन आहे ती. आय थॉट यू माइट वॉन्ट टू जॉइन मी फॉर डिनर, आणि यू माइट हॅव आस्क्ड मी फर्स्ट. क्लियर होत आहे का इथे? क्लियर होत आहे? क्लियर होत आहे का? हा, शेवटचा पॉइंट लक्षात ठेवायचा, महत्वाचा आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे इमॅजिनेशन असतात आपले, राईट? हा, कल्पना. यस, इमॅजिनेशन करताना किंवा कल्पना करताना सरळ सरळ नाही लक्षात राहिलं ते तर लक्षात घ्यायचं. इमॅजिनेशन इथे कल्पनाचे भाव व्यक्त करताना राईट, है ना? काय होईल? काय व्यक्त करताना? आय विश, वी विश, राईट? ऍज इफ, ऍज दो. लक्षात घ्या. आय विश, वी विश, as if, as though. क्लियर? काय म्हटलं मी? माइट हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, राईट? माइट हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. कधी? इमॅजिनेशन
व्यक्त करताना किंवा कल्पना व्यक्त करताना आय विश, वी विश, ॲज इफ, ॲज दो या शब्दाबरोबर काय केल्या जाते रे बाबा, वापरल्या जाते. या शब्दाबरोबर काय केल्या जाते, वापरल्या जाते. मग एखादं एक्झाम्पल जर सांगा म्हटलं तर यस, आय विश यू माइट हॅव कम अ लिटल अर्लियर, राईट. आय विश यू माइट हॅव कम अ लिटल अर्लियर. क्लिअर आहे ना, लिहायचं मग ते तसंच. एक्झाम्पल पहा, आय wish you might have, है ना, I wish you might have come, है ना, काय होईल, I wish you might have come a little earlier, है ना. I wish you might have come a little earlier. डन. क्लिअर होतंय का, समजून आलं काय म्हटलं इथे. इमॅजिनेशन असतात, कल्पना असतात, त्या व्यक्त करत असताना आपण आय विश, वी विश, ॲज इफ, ॲज दो असे जर सेंटेन्स असतील तर अशा सेंटेन्स मध्ये आपण कशाचा यूज करू शकतो, माइटचा यूज करतो. अशा सेंटेन्स मध्ये आपण काय करतो, माइटचा यूज करतो. जसं आय विश, राईट, you might have come a little earlier. मला म्हणजे असं वाटतं म्हणते की तू काय व्हायला पाहिजे, लिटल अर्लियर म्हणजे कमी लवकर यायला पाहिजे. लिटल अर्लियर एकदम कमी याच्यामध्ये. क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. शी लुक लिहायचं. एक्झाम्पल, शी look as if काय म्हटलं मी, she look as if she might lost all hope, है ना. she look as if she might lost all hope, है ना, for the सर्वायवल, है ना, फॉर द सर्वायवल. ऑल होप आहे फक्त ते, ऑल होप फॉर दिस सर्वायवल, क्लिअर होतंय का, क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्यायचं, काय म्हणते, शी लुक, ती म्हणते पाहत होती, अशी पाहत होती की ज्या काही तिच्या होप होत्या, जगण्याच्या ज्या काही आशा होत्या, अपेक्षा होत्या, त्या काय झालेल्या आहेत, पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. शी लुक ॲज इफ शी माइट हॅव लॉस्ट ऑल होप, ऑल हर होप फॉर दिस सर्वायवल, क्लिअर आहे का इथपर्यंत. दोनही सेंटेन्स क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉइंट काय होता, फोर्थ पॉइंट, इमॅजिनेशन. फोर्थ पॉइंट काय होता, इमॅजिनेशन, है ना. इमॅजिनेशन कल्पना व्यक्त करत असताना, है ना, हे भाव व्यक्त करत असताना आय विश, वी विश, ॲज इफ, ॲज दो असे जर सेंटेन्स असतील तर त्या सेंटेन्स मध्ये आपण कशाचा यूज करतो, माइटचा यूज करतो. इथपर्यंत क्लिअर आहे का, क्लिअर आहे ना. इथे हे जे काही माइट आहे, माइट हे जे मॉडेल आहे आपलं इथे जे आपण आता पाहत आहोत, हे काय झालं रे बाबा, फिनिश झालं. याच्यावरचा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर क्वेश्चन आला, फाउंडेशन बॅच आहे ही, कोणत्याही क्लासचा व्यक्ती घेऊ शकतो, कोणत्याही क्लासचा विद्यार्थी घेऊ शकतो, मुलगा घेऊ शकतो, वयस्क घेऊ शकतो, ज्याला शिकायचा आहे तो सुद्धा घेऊ शकतो, ज्याला नाही शिकायचं आहे त्याला टाइमपास म्हणून जरी पाहिला तरी त्याला लक्षात येईल की काय रे बाबा, हे माइंड कुठे यूज केल्या जाते आणि कसं यूज केल्या जाते, है ना. तर कॉम्पिटिटिव्हच्या विद्यार्थ्यांनी तर खास करून लक्षात ठेवा रे बाबा हे याचे यूज, है ना. कारण काय होईल, आतापर्यंत तरी फक्त काय त्याच्या वरती वगैरे विचारले गेले, पण आता पुढे काय होणार आहे मधात सुद्धा विचारायचा काय होऊ शकतो, विचारला जाऊ शकतो, है ना. तर इथे काय करूया बाबा आपण, हे झालेलं आहे, है ना. नेक्स्ट काय आहे आपलं, नेक्स्ट काय आहे, तर माइट नंतर आपल्याकडे जे काही कोणतं
लक्षात घ्या है ना. हे सगळं काय होतं माइट होतं. आता माइट नंतर आपल्याला काय शिकायचंय तर माइट नंतर आपल्याला काय शिकायचंय मस्ट शिकायचं आहे. कोणतं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शिकायचं आहे मस्ट शिकायचं आहे. तर मस्ट हे सुद्धा काय छोटस आहे. जे मस्ट काय कशासाठी दाखवलं जातं रे बाबा तर मस्ट हे है ना लक्षात घ्यायचं मस्ट सुद्धा हे काय एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे जे ऍज अ काय म्हणून यूज केले जातात ते भाववाचक सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते काय केले जातात यूज केल्या जातात.